मे महिन्यात खाल्लेल्या फळांच्या बियांचं तुम्ही काय करता हो? मी काय करते सांगू? या जांभळाच्या बिया, आंब्याच्या कोई, लिचीच्या बिया, फणसाच्या बिया या सगळ्या खाऊन झाल्यानंतर स्वच्छ धुवून वाळवून त्या मी एका पिशवीमध्ये भरून ठेवते आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा केव्हा आम्ही प्रवासाला जाणार असू त्यावेळी त्या सगळ्या बिया मी सोबत घेऊन जाते आणि मोकळ्या रानामध्ये, शेताच्या बांधांवरती, जंगलामध्ये त्या बिया ज्या आहेत त्या मी फेकून देते. इतक्या बिया फेकलेल्या असतात, त्यातल्या थोड्याफार तरी रुजतच असतील, पावसाळ्याचे दिवस असतात त्यामुळं. आणि मग आपल्या पुढच्या पिढीला देखील भरपूर घनदाट जंगलं बघायला मिळतील, फ्रेश ऑक्सिजन मिळेल. आपण जसं आज फ्रेश ऑक्सिजन घेतो आहे त्या पद्धतीनं आपली ही पुढची जनरेशन देखील छान अशी फ्रेश हवा घेईल, अशी घनदाट जंगलं बघू शकेल. आणि त्यासाठी हा छोटासा प्रयत्न. तुम्ही पण असा प्रयत्न करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. यावेळी दापोलीला गेले होते मागच्या आठवड्यात, त्यावेळी बऱ्याच बिया मी या ठिकाणी टाकलेल्या आहेत.